नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. 4, 5, 6 मे हे 3 दिवस सध्या मी पिठापूरमध्ये आहे. पिठापूरला येण्यापूर्वी गेल्या 2 महिन्यापासून माझे बरेच हितचिंतक, काही ओळखीचे माझ्या मागं लागले होते की तुम्ही असताना आम्हाला पिठापूरला यायचं आहे, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो, आम्हाला तुमचा सत्संग किंवा इतर चांगल्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. तर मी त्यांना सांगितलं, तुम्ही येताय तर ठीक आहे, पण म्हटलं मी सहलीचं वगैरे आयोजन करत नाही, तुमचं तुम्ही तिकीट काढा आणि 3 दिवस राहण्याची व्यवस्था मी करतो, बाकी काही अडचणी येणार नाही. म्हणून जवळजवळ 32 जणांनी येण्याचं मान्य केलं. तशी मी व्यवस्था पण केली. परंतु सगळ्यांच्या मनात होतं की आम्ही 3 दिवस राहणार नाही, आम्हाला त्यापेक्षा जास्त वेळ नाही, आम्ही फक्त 1च दिवस राहू, आम्ही सकाळी येऊ आणि संध्याकाळी रात्री आम्ही परत जाऊ. शेवटी त्यांची इच्छा होती, पण मी इथं 3 दिवस आहे त्यांना कल्पना होती, त्यानंतरसुद्धा मी अजून 3 दिवस राहणार आहे. अनेकांना मी सांगितलं की ज्याला यायचं त्याने या आठवड्यामध्ये येऊ शकता, माझा मुक्काम आहे. 32 जणांनी त्यात सहभाग घ्यायचं मान्य केलं, पण त्यांची इच्छा मात्र जास्त वेळ राहण्याची नव्हती, फक्त सकाळी येऊन संध्याकाळी जाणे. श्रीपाद वल्लभांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे त्याला काहीही कमी पडत नाहीत. तो जे मागत ते श्रीपाद देतात, हे मात्र निश्चित आहे. ज्यांनी यायचं निश्चित केलं त्यांच्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना आहे. नेमकं 4, 5, 6, 7, 8 हे 5-6 दिवस गाड्या लेट होणार आहेत असा रेल्वेचा अंदाज आहे. पहिले 3-4 दिवस गाड्या 12-12 तास लेट झाल्या. त्यात मी सुद्धा सकाळी 7:30ला येणारी गाडी रात्री 7:30ला आली, 12 तास गाडी लेट झाली. आणि माझ्या डब्यात, माझ्या गाडीमध्ये, त्या अखंड गाडीमध्ये जवळजवळ 24 जणं होते की ते मी आहे म्हणून ते पिठापूरला निघाले होते. नेमकी गाडी त्या दिवशी 7:30ला पिठापूरला आली आणि त्या दिवशीचं रात्री त्यांचं तिकीट असल्यामुळं त्यांना फक्त 3 ते 4 तास पिठापूरला वास्तव्य करावं लागलं. श्रीपादांनी मनात आणलं असतं तर त्यांना जास्त वेळ राहता आलं असतं, परंतु त्यांना फक्त हजेरी लावायची होती. त्यांची इच्छा महाराजांनी पूर्ण केली. त्यांच्याकडून काही सत्संग झाला नाही. 7:30ला आल्यानंतर आंघोळ वगैरे करण्यास 8:30 वाजले. घाई गडबडीत काही जण दर्शनाला गेले, कारण 8ला मंदिर बंद होतं. त्यानंतर काहींनी प्रसाद घेतला आणि पुन्हा ते स्टेशनला 11 वाजता जाऊन थांबले. त्यांना खरं वास्तविक पाहता 1 दिवस इथं राहणं आवश्यक होतं, राहायला पाहिजे होते, परंतु तिथंसुद्धा त्यांना फटका असा बसला, जी गाडी रात्री 11:20ला विशाखापट्टणमहून सुटते आणि 1:20 पिठापूर स्टेशनला येते, ती सकाळी 9 वाजता पिठापूरला आली. म्हणजे त्यांना पिठापूर रेल्वे प्लॅटफॉर्मवर जवळजवळ 10 तास बसून काढावे लागले. किती विचित्र घटना आहे. त्यांना पिठापूर गावात मंदिराजवळ स्वामी समर्थ भवनात राहण्याचं भाग्य लाभलं नाही. त्यांना प्लॅटफॉर्मवर वेळ काढावा लागला, कारण त्यांची इच्छा होती फक्त आम्हाला जायचं, आम्हाला जास्त वेळ नाही. त्याप्रमाणे श्रीपाद वल्लभांनी सुद्धा तसं घडवलेलं दिसतंय की त्यांना जेवढा वेळ थांबायचं तेवढं थांबू दिलं, पण त्यांना प्लॅटफॉर्मवर पाठवून दिलं, कारण गाडी केव्हा येईल हे अनिश्चित होतं. आणि सकाळी लक्षात आलं की 9 वाजता गाडी येणार आहे. लोक देवाच्या दारात येऊन देवाला वेळ देत नाहीत. विनाकारण, कारण नसताना अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक पेशंटला कारण नसताना 3, 4, 8 दिवस बिल वाढवण्यासाठी आपल्याजवळ ठेवून घेतात. इथं 1 दिवस रजा वाढवली असती, काही फरक पडला नसता. काही काय, रजा वगैरे सगळ्यांना मिळतात, परंतु आम्हाला फक्त जायचं आहे, हजेरी लावायचं आहे आणि मोठेपणा मिरवायचा की आम्ही पिठापूरला पण जाऊन आलो. 3 तासासाठी 24 लोकांना यावं लागलं. दुसऱ्या दिवशी जे होते ते सुद्धा संध्याकाळी परत निघून गेले. त्यानंतर मग बरीच लोकं आले, सगळ्यांच्या गाड्या लेट आहेत. आणि यासोबतच मला पिठापूरला येणाऱ्या भाविकांसाठी पुन्हा एकदा सांगायचं आहे, पुणे, सोलापूर आणि मुंबईच्या भाविकांना की पिठापूरचं अंतर फार आहे. बऱ्याच वेळेला ह्या भागामध्ये डबल लाईनची कामं चालू आहेत, मेंटेनन्स चालू असतो. बऱ्याच वेळेला गाड्या डायव्हर्शन करतात आणि गाड्या 8, 10, 12 तास लेट होतात. सेम डे यायचं असेल, जायचं असेल तर तुमचा वेळ वाया जाईल, पैसे वाया जातील आणि तुम्हाला श्रीपाद वल्लभांचा सहवास लाभणार नाही. यायचं तर 3-4 दिवसांनी, एखाद दिवस जरी वाया गेला तर निदान तुम्हाला 2 दिवस तरी मिळतील. कालच्या मला माझ्या सहकाऱ्यांचं, माझ्या हितचिंतकांचं हे असं वागणं खटकलं की असं का करतात लोक. त्यांना 3 तासासाठी पिठापूरला यायचं होतंच,
तर त्यांनी न आलेलं बरं झालं असतं. त्यांना एक दिवस वेळ रजा मिळू शकत नाही किंवा त्यांनी घेतली नाही, हे त्यांच्या आयुष्यातलं फार मोठं दुर्दैव. नियती अत्यंत कठोर आहे, नियती कुणाला क्षमा करत नाही. 7:30ला आलेल्या व्यक्ती 10:30ला पुन्हा निघून गेल्या आणि पुढं त्यांना 10 तास रेल्वे स्टेशनवर बसून राहावं लागलं. श्रीपादांच्या सहवासात त्या रात्र काढली असते तर रात्री तर सत्संग केला होता आम्ही, इतर लोक होते भरपूर. आम्ही सत्संग केला, भजन केलं, गप्पा टप्पा झाल्या. तो आनंद ह्या 24 जणांना जी घाई झाली होती त्यांना तो आनंद मिळाला नाही. का मिळाला नाही याचं सविस्तर वारंवार सांगणंही बरं नाही. पिठापूरला श्रीपादांच्या परवानगी येता येतं आणि जेव्हा तुम्हाला यावं वाटेल तेव्हा 3 ते 7 दिवसाचं नियोजन करा. तुमच्या आयुष्यातले 7 दिवस वाया जाणार नाहीत. तुम्हाला भरभरून श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद मिळतील. सगळी व्यवस्था आहे. 2 पैसे इकडे तिकडं होतात. दवाखान्याचं जे बिल होणार आहे त्याचा 1% खर्च पिठापूरमध्ये होत नाही. म्हणून मला आठवलं की श्रीपाद वल्लभ जसं आपली इच्छा आहे त्याप्रमाणे ते तुम्हाला आशीर्वाद देतात. ज्या 24 जणांना इथं राहायचं भाग्य नव्हतं पण त्यांना जायची घाई होती, त्यांना महाराजांनी जास्त वेळ पिठापूरमध्ये थांबू दिलं नाही. 3 तासामध्ये त्यांना प्लॅटफॉर्मवर जाऊन बसावं लागलं. तिथं बोलवलं आणि तिथं त्यांना 10 तास डास चावणं, उघड्यावर काही आडोसा नाही, वॉशरूमची गैरसोय, अशा त्यांना 10 तास, कारण गाडी केव्हा येईल ते कल्पना नव्हती. आणि सकाळी मग निरोप आला की 9ला गाडी आली आणि गाडी पुढे गेली. पिठापूर हे मुक्तिस्थान आहे. कलियुगाला तारणारं, कलियुगातील प्रत्येक व्यक्तीला शुभ आशीर्वाद देऊन त्याचं उर्वरित आयुष्य श्रीपाद वल्लभांना देण्याचा अधिकार आहे. ते आलेल्या भक्ताचं संरक्षण करतात आणि पिठापूरची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. कलौ श्रीपाद श्री वल्लभ असा विचार पण आहे. तर भाविकांनी एकतर यावं तर 3 ते 7 दिवसासाठी यावं. 1 दिवसासाठी येऊन काही उपयोग नाही, कारण वारंवार गाड्या रद्द, गाड्यांना लेट, मग तुम्ही आला काय आणि गेला काय, आणि श्रीपादांना काही फरक पडत नाहीत. श्रीपाद वल्लभ तुम्हाला तुमच्या पूर्व पुण्यामुळं एकदा येण्याची संधी देतील. त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे. म्हणून पिठापूरचा कार्यक्रम ठरवताना तुम्ही विचार करा. 3 दिवस 7 दिवस हे आपलं नियोजन ठरवा. इथं आनंद घ्या आणि त्यांच्या सहवासाने आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनाचं, तुमच्या कुटुंबाचं सोनं करून घ्या. एवढीच आज मी अपेक्षा व्यक्त करतो.